सोलापुरात एक वेगळीच समस्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे। पाहुयात त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट। सोलापूर शहरात अनेक ठिकाणी वाढलेली झाडं आहेत। डॉक्टर आंबेडकर चौकासह मर्याई चौक परिसर ते दत्त चौक, दाते गणपती, कसबा, पाळीवेस अशा विविध ठिकाणी वाढलेली झाडं आढळून येतात। ही झाडं लवकरात लवकर काढून टाकण्याची मागणी सोलापूरकर करतायत। अनेकदा सोलापूर महापालिकेकडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करतायत। तर एखादी दुर्घटना घडल्यावर प्रशासन जागं होणार आहे का असा सवाल सोलापूरकर करतायत। जे वाहतूक करणारे लोक आहेत, वाळलेल्या झाडांच्या फांद्या त्यांच्या अंगावरती पडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे। यापूर्वी महानगरपालिकेच्या ठिकाणी गेटच्या समोर असणारं झाड पडलं होतं, त्या ठिकाणी कोणतीच जीवित हानी झाली नाही। तर महापालिकेने हे झाड तात्काळ काढून त्या ठिकाणी नवीन वृक्षारोपण करावे अशी मागणी मी केली आहे। वटलेली झाडं अशा ठिकाणी आहेत की जिथं वर्दळ असते, विद्यार्थ्यांची वर्दळ असते, अशा ठिकाणी अगदी महापालिकेच्या लगत असलेल्या कामत हॉटेल शेजारी देखील एक वटलेलं झाड आहे। महापालिकेला वारंवार कळवलंय, उद्यान विभागाला देखील कळवलंय, परंतु सोलापूर महापालिकेला सोलापूरकरांच्या जीवाची काळजी आहे का नाही असा नागरिकांना पडलेला प्रश्न आहे। याबाबत सोलापूर महापालिका प्रशासनाला विचारलं असता वाळलेल्या झाडांबाबत माहिती घेण्याचं काम सुरू असून ती लवकरात लवकर काढण्यात येतील असं आश्वासन महापालिकेने दिलंय। सोलापूरकरांनी केलेली ही मागणी महानगरपालिका लवकरात लवकर पूर्ण करणार का एखादी दुर्घटना घडल्यानंतरच महापालिका जागी होणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।